महाराष्ट्राच्या तमाम माता भगिनींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा 11वा हप्ता आजपासून वाटप सुरू झालेला आहे। सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे की महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे। बहिणींमध्ये अतिशय आनंदाचा उत्साह साजरा झालेला आहे। लाडक्या बहिणींना गुड न्यूज, आजपासून पैसे वाटप सुरू। लाडकी बहीण योजनेचा 11वा हप्ता आणि आनंदाची बातमी म्हणजे बहिणींना जो हप्ता आता वाटप होतोय तो 2100 रुपये प्रमाणे तुम्हाला दिला जातोय। अतिशय आनंदाची बातमी आहे की लाडक्या बहिणींना 11वा हप्ता जो दिला जातोय तो आता तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे दिला जातोय। आजपासून सर्व महाराष्ट्रामध्ये पैसे वाटपचा कार्यक्रम सुरू झालेला आहे। बहिणींना मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। मेसेज सुद्धा येत आहे, तुम्हाला सुद्धा मेसेज आला असेल। लाडकी बहीण योजनेचा हप्ता या जिल्ह्यांपासून वाटप सुरू झालेला आहे। आणि सर्वात महत्त्वाचं, लाडक्या बहिणींना 2100 रुपये कोणाला मिळत आहे? सर्व बहिणींना 2100 रुपये प्रमाणे मेसेज आलेला नाही। फक्त याच बहिणींना 2100 रुपये प्रमाणे मेसेज आलेला आहे ज्या बहिणींनी हे काम केलं असेल। बघा, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना तुम्ही फॉर्म भरलेला आहे, कुठल्याही प्रकारची अडचण नाही। तुम्हाला आतापर्यंत 10 हप्त्याचे पैसे रेग्युलर तुमच्या खात्यात जमा झाले असतील, कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम नाही। पण 2100 रुपये कोणाला येत आहे? फक्त याच बहिणींना 2100 रुपये येत आहे। कोणत्या बहिणींना? तुम्हाला सर्व काही डिटेलवर माहिती देतो की कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले, कोणत्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे पैसे येत आहे आणि कोणत्या बहिणींना फक्त 1500 रुपये प्रमाणे पैसे येत आहे आणि काही बहिणींना 1 रुपये सुद्धा मिळणार नाही। बघा, काही बहिणींना 1 रुपये सुद्धा मिळणार नाही। याचं मागचं कारण म्हणजे सर्व काही नियम वगैरे आहे, सर्व काही अटी वगैरे आहेत, सर्व काही तुम्हाला डिटेलवर माहिती सांगतो। कारण लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे। 2100 रुपये प्रमाणे मेसेज येतोय, कोणाला 1500 रुपये प्रमाणे। सर्वात अगोदर जी महत्त्वाची माहिती ती आपण पाहूया, कारण लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता वाटप सुरू झालेला आहे। आता मिळालेल्या अपडेट अनुसार लाडक्या बहिणींना पाहू शकता तुम्ही, आत्ताच मिळालेल्या अपडेट अनुसार लाडक्या बहिणींना 11वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। बघा, आता जी माहिती आलेली आहे त्या माहितीच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की लाडक्या बहिणींना 11वा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री आता बैठक यांचा मोठा निर्णय झालेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे। लाडक्या बहिणींना आज नवीन यादीनुसार पैसे वाटप होत आहे। लाडक्या बहिणींना या यादीनुसार पैसे दिले जात आहे। ज्या बहिणींचं नाव या यादीमध्ये असेल त्याच बहिणींना आता पैसे मिळणार। लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता 11वा हप्ता, ज्या बहिणींचं नाव या यादीमध्ये असेल त्याच बहिणींना 11वा हप्ता दिला जाणार, नाहीतर हप्ता तुम्हाला भेटणार नाही। त्याचा ती यादी तुम्हाला वाचून दाखवतो। त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही तुम्ही 1 मिनिटात चेक करू शकता। आणि सर्वात अगोदर आपण महत्त्वाची माहिती पाहूया की 33,000 कोटीचा चेकवर आता सही झाली। बघा, आता लाडकी बहीण योजनेचा 11वा हप्ता जो वाटप होतोय 33,000 कोटी रुपयाच्या चेकवर सही झालेली आहे। ज्या पद्धतीने पैसे वाटप सुरू झालेले आहे त्याच पद्धतीने आता 33,000चा चेक सुद्धा देण्यात आलेला आहे। तुम्हाला 33,000 रुपयाचा जो चेक देण्यात आला याच्या मागचं कारण काय आहे सर्व काही तुम्हाला डिटेलवर माहिती सांगतो। लाडक्या बहिणींना 11वा हप्ता वाटेचा आदेश आदित्यताई तटकरे यांच्याकडून आपल्याकडे माहिती आलेली आहे। जे माहिती सर्वात अगोदर आली की लाडक्या बहिणींना पैसे जमा होत आहे। सर्वात अगोदर लाडकी बहीण योजनेचे जे पैसे जमा झालेले आहे आदित्यताई तटकरे यांच्या ट्विटद्वारे आपल्याला माहित आहे की लाडक्या बहिणींना आता 11वा हप्ता वाटप होणार आहे। यांच्या ट्विटवर आपल्याला एक और माहिती आपल्याकडे आलेली आहे की 12वा हप्ता सुद्धा बहिणींना दिला जाणार। बघा, 11वा हप्त्याची आनंदाची बातमी देताच आदित्यताई तटकरे यांनी 12वा हप्त्याची सुद्धा एक मोठी अनाउन्समेंट केली आहे। ती अनाउन्समेंट सुद्धा लाडक्या बहिणींना अतिशय आनंदाची आहे। लाडक्या बहिणी आता 11वा हप्ता वाटपचा आदेश आदित्यताई तटकरे यांनी दिलेला आहे। त्यासोबतच आता 12वा हप्त्याची सुद्धा मोठी अपडेट आदित्यताई तटकरे यांनी दिलेली आहे। 11वा हप्ता प्लस 12वा हप्ता याच निवडक बँक खात्यात सर्वात अगोदर जमा होतील। बघा, आता सर्व बँकांमध्ये पैसे येत नाही, काही निवडक बँक असतील त्याच बँकांमध्ये पैसे येत आहेत, सर्व बँकांमध्ये पैसे येत नाही। SBI मध्ये खातं असेल तर सर्वात अगोदर पैसे जमा होतात, ठीक आहे। आणि पोस्टात जर खातं असेल, बघा पोस्टात जर खातं असेल आणि SBI मध्ये जर खातं असेल तर त्या बहिणींना सर्वात अगोदर मेसेज आलेला आहे, SMS त्यांना आलेला आहे की लाडक्या बहिणींना पोस्टात जर खातं असेल तर त्यांना पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तुमचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पोस्टामध्ये असू द्या,
या दोन बँकांमध्ये जर असेल, पोस्टामध्ये किंवा SBI मध्ये, तर सर्वात अगोदर तुम्हाला पैसे जमा होत आहे. ठीक आहे, कमेंटमध्ये सांगू शकता कुठलं बँक आहे, स्टेट बँकमध्ये आहे का पोस्टात खातं आहे, तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आता 18 जिल्ह्यांची यादी तयार करण्यात आलेली आहे. या 18 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर बघा 11वा हप्ता जो वाटप होतोय, या 18 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर आज वाटप कंप्लीट होणार आहे. या 18 जिल्ह्यांची नावं तुम्हाला सांगतो, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहे. इथं पाहू शकता पूर्ण महाराष्ट्रामध्ये 18 जिल्ह्यांमध्ये कुठं कुठं पैसे येणार आहे तुम्ही इथं पाहू शकता. सर्वात अगोदर नंदुरबारला, त्यानंतर धुळ्याला, नाशिक, जळगाव, अहमदनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, त्यानंतर पुणे, त्यानंतर सोलापूर, त्यानंतर सातारा, त्यानंतर सांगली बघा, आणि अमरावती आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये, या 18 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप कंप्लीट होणार आहे. त्यामधून संभाजीनगरला सुद्धा आहे आणि नागपूरला सुद्धा पैसे वाटप होत आहे. बघा आता अशा 18 जिल्ह्यांमध्ये आज सर्व बहिणींना पैसे जमा होतील. आणि जर तुम्हाला मेसेज आला नाही तर काळजी करू नका, आज उद्या 2 दिवसामध्ये तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. लाडक्या बहिणींना, काही बहिणींना 2100 रुपयाचा मेसेज येतोय, तर काही बहिणींना 1500 रुपये प्रमाणे मेसेज येत आहे. तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल कमेंटमध्ये नक्की सांगा. आदित्यताई तटकरे यांचा मेसेज आलेला आहे, यांचं ट्विट तुम्ही इथं पाहू शकता. आदित्यताई तटकरे यांनी ट्विट केलेलं आहे की लाडक्या बहिणींना बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महत्त्वाकांक्षा योजना अंतर्गत महिन्याला सन्मान निधी लाभार्थी लाडक्या बहिणींचा आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आलेली आहे. बघा आदित्यताई तटकरे यांनी ट्विट केलेलं आहे की आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात केलेली आहे. पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींच्या खात्यात पैसे जमा प्राप्त होतील. बघा सर्व लाडक्या बहिणी ज्या पात्रता आहेत बघा, त्यांच्या इथं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की ज्या पात्रता बहिणी आहेत त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील आणि ज्या बहिणी पात्र नाही त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाही. कारण लाडकी बहीण योजनेचा 3 दिवसात 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील. आजपासून 12 जिल्ह्यांमध्ये बघा, जवळपास 12 जिल्ह्यांमध्ये कंप्लीट झालेले आहे. लाडक्या बहिणींना 12 जिल्ह्यांमध्ये पैसे कंप्लीट झालेले आहेत. त्यामधून आता तुम्हाला 6 जिल्ह्यांमध्ये आज पूर्ण कंप्लीट होतील, असं 18 जिल्ह्यांमध्ये कंप्लीट होणार आहे. 12 जिल्ह्यात कंप्लीट झाले, 6 जिल्हे बाकी आहे. 18 जिल्ह्याची लिस्ट पूर्ण जाहीर करण्यात आलेली आहे. या लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल तर लवकरात लवकर तुम्हाला पैसे दिले जाणार आहे. ठीक आहे, आता 12 जिल्ह्यांमध्ये जे आता पैसे वाटप झालेले आहे, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले आहे, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी बघा, अशा या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर आता पैसे वाटप कंप्लीट झालेले आहे. या जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला पैसे आलेले असतील. आता सर्व 36 जिल्ह्यांची लिस्ट आहे आपल्याकडे, पण सर्वात अगोदर या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे. आत्ताच मुख्यमंत्री यांची बैठक झाली, पार पडलेली आहे. बँकेतील आज पैसे वाटप करण्याचा निर्णय साहेबांनी दिलेला आहे. ठीक आहे, आता सर्व काही माहिती आपल्याकडे आलेली आहे. लाडक्या बहिणींना सर्व काही आता पैसे वाटप सुरू झालेलं आहे. सर्वात अगोदर तुम्हाला माहिती देतो की तुम्ही या 36 जिल्ह्यांपैकी कोणत्या जिल्ह्यात राहत असाल आणि तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता 1500 रुपये प्रमाणे तुम्हाला हप्ता आला का तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता भेटला, तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. माहिती आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण सर्वात अगोदर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोणत्या जिल्ह्यातून राहता ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.